आमची कार नदीत पडली आहे, पाणी वाढतंय, आम्हाला वाचवा. मोबाईलच्या पलीकडून आलेली ही मदतीची आर्त हाक ऐकून नातेवाईकांचे आणि गावकऱ्यांचं काळीज सुन्न झालं. एका क्षणात धावपळ सुरू झाली. लोक नदीच्या दिशेने पळाले. शोध मोहीम सुरू झाली. पण नियतीचा खेळ इतका क्रूर होता की मदत पोहोचेपर्यंत खूप उशीर झालेला. यवतमाळ जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. यात आईसह 2 मुलींचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर मुलीच्या वडिलांना झाडाचा आधार मिळाल्यानं 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दारव्हा तालुक्यातील दहेली इथल्या कुपटी इथं घडली. या मृतांमध्ये 40 वर्षीय माधवी अविनाश खंदारे, 17 वर्षीय प्राची अविनाश खंदारे, 12 वर्षीय साची अविनाश खंदारे या तिघीही आर्णीच्या लोणी इथल्या रहिवासी आहेत आणि यामध्ये या मृतांचा समावेश आहे. लोणी इथले अविनाश खंदारे हे सहकुटुंब राळेगाव येथे कार्यक्रमासाठी गेलेले. परतीच्या प्रवासात बोरी अरब इथे नातेवाईकांना सोडल्यानंतर ते दारव्हा मार्गे लोणीकडे येत असताना दहेली इथल्या कुपटी नदीवरील पुलावरून पुराचं पाणी वाहत होतं. त्यावेळी त्यांची कार या प्रवाहात अडकून काही क्षणातच वाहून गेली. कारमध्ये पाणी शिरू लागल्यानं अविनाश आणि माधवी खंदारे यांनी नातेवाईक आणि गावकऱ्यांना मोबाईलवरून मदतीची हाक दिली. माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. शोधाशोध सुरू झाली. दरम्यान झाडावरून मदतीसाठी आवाज येत असल्याची माहिती पुलाजवळ उभ्या असलेल्या एसटी बस चालकाकडून मिळाल्यानंतर बचाव कार्य सुरू झालं. अजूनही कार बेपत्ता होती. या दरम्यान कार आणि बेपत्ता तिघींचा शोध सुरू होता. शुक्रवारी दुपारी 12 वाजता पुलावरून सुमारे 200 मीटर अंतरावर कार अडकून असल्याचं दिसलं. गावकरी आणि बचाव पथकानं संयुक्तरित्या कारमधून माधवी, प्राची आणि साची यांचे मृतदेह बाहेर काढले. माधवी खंदारे या तासिका तत्वावर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, तर अविनाश खंदारे यांचा हॉटेल आणि कार भाड्यानं देण्याचा व्यवसाय आहे. मोबाईलवरून आलेला तो शेवटचा फोन आणि ती आर्तहाक आता नातेवाईकांच्या कानात कायमची घुमत राहणार आहे. एका सुखी कुटुंबावर आणि संपूर्ण परिसरावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यानं लोणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान पुराच्या पाण्यातून किंवा पाण्याखाली गेलेल्या या घटनेनंतर आणि घटनेच्या आधीही प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क केले जात होतं. पुराच्या पाण्यातून किंवा पाण्याखाली गेलेल्या पुलांवरून मार्गक्रमण करू नये असं आवाहन प्रशासनानं नेहमीच नागरिकांना केले. त्यामुळे अशा परिस्थितीत सगळ्यांनीच सावध राहणं गरजेचं आहे. यवतमाळहून सचिन शिडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.